तर मंडळी, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा भाग आज फारच जबरदस्त दाखवला बाबा त्यांनी. तर सुरुवातीला तुम्हाला रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. तर सुरुवातीला बघा जानकी काय म्हणते ऐश्वर्याला, अगं ऐश्वर्या, माफी मागितलं की माणूस लहान होत नसतं ग, अगं त्याला धाडस लागतं. इतकी कशी कोडगी आहेस ग तू ऐश्वर्या, तुला जर माझ्या घरच्यांची माफी मागायची नसेल ना तर तुला माझ्या घरी राहायचा अधिकारच नाही आहे. आता जानकीने ऐश्वर्याची पाठवणी केली बाबा फायनली तिच्या माहेरी. जानकी म्हणते घाबरू नकोस ऐश्वर्या, तुला धक्के मारून नाही काढणार मी घराबाहेर, मानाने पाठवणी करेल तुझी, जिथून जसं आणलं ना अगदी तसं चांगला मानपान करून पाठवणी करेल. आता अवंतिकाला सांगते ती खणा नारळाचं ताट आण. अवंतिका ते ताट आणते आणि आता जानकी ते ताट घेते आणि या ऐश्वर्याचा हात धरते आणि म्हणते चल ऐश्वर्या, खरं तर मी हे वेळेआधीच करायला हवं होतं, हरकत नाहीये, अजून कुठे वेळ गेली आहे, चल ऐश्वर्या तुला तुझ्या वडिलांच्या घरी सोडवून येते. आता ऐश्वर्या निघणार तेवढ्यात नाना म्हणतात थांब जानकी, मला पण येऊ दे तुझ्यासोबत, माझे सुद्धा काही जुने हिशोब आहेत ते मला चुकते करायचे आहेत. आता सारंगला आलं ना टेन्शन, मी तुम्हाला म्हटलं ना प्रेक्षकांनो, सारंग आता देवदास होणार आहे, एक्झॅक्टली तेच झालं आहे बरं का. आता नाना म्हणतात ऋषिकेश फक्त तू चल माझ्याबरोबर, बाकी कोणीच येणार नाही आहे. आता हे तिघही जण जातात ऐश्वर्याला घेऊन तिच्या माहेरी, कारण उगाचच यांना जास्ती अपमान करायचा नसतो. आता जाता जाता ऐश्वर्या एकदम उंबरठ्यामध्ये खाली बसते का पडते ते एक्झॅक्टली कळलं नाही आहे मला, पण ती खाली बसली आहे. जानकी तिला म्हणते बघितलं का ऐश्वर्या, अगं वास्तू तथास्तू म्हणत असतो, या उंबऱ्याने तुला तुझी जागा दाखवली, निदान या घराची तरी माफी माग ऐश्वर्या. पण नाही, ऐश्वर्या सध्या शून्यात गेलेली आहे, ती एकही शब्द बोलत नाही. जेव्हा तिची आई बोलते ना तेव्हा ती बोलते शेवटी बघा पुढे काय काय घडलंय. एवढं होऊन सुद्धा ऐश्वर्याने माफी मागितलेली नाही आहे. सारंग तिथेच उभा आहे, शेवटी ऐश्वर्याला घेऊन गेलं जातं आहे. आता इकडे सयाजीराव मस्त चहा पाणी करत असतात, त्यांची बायको म्हणत असते अहो आपण ऐशूच्या घरी जाऊया का, मला ना बाई सकाळपासून कसं तरीच होतंय, आपण तिला एकदा भेटूयात का. तेवढ्यात ऐश्वर्या दारातच उभी असते. सयाजीराव, ऐश्वर्या, नाना, ऋषिकेश आणि जानकी या सगळ्यांना बघून एकदम खुश होतात आणि म्हणतात अरे वा नाण्या आलास तू, अरे तुला 100 वर्ष आयुष्य आहे, आत्ता आम्ही तुमच्याच घरी येण्याबद्दल बोलत होतो. आता त्या अगदी मानसन्मानाने त्यांना या या असं म्हणत असतात, तेव्हा नाना संतापतात. पण सयाजीराव मनामध्ये जरा चपकतो बरं का, त्याच्या लक्षात येते की काहीतरी बिघडलंय. आता तो त्याच्या बायकोला म्हणतो जाय बघतेस काय, अगं नाण्या पहिल्यांदा चालत आलाय आपल्या घरी, जाय त्याच्यासाठी काहीतरी आण, तुकडा पाणी आण, जा जा. आता तेवढ्यात त्या जाणार, तेवढ्यात नाना म्हणतात तुझ्या दाराशी पाय धुवायला नाही आलो आहे मी, सयाजी तुझी दाराची धूळ तुला परत करायला आलो आहे. आता असं म्हणून या जानकीने ऐश्वर्याला लोटलं आहे अक्षरशः तिच्या आईवडिलाच्या अंगावर, आणि जानकीने आणि या सगळ्यांनी एवढं बोललं आहे आज तिच्या आईवडिलांना विचारू नका. आता लगेच सयाजीराव म्हणतात ही काय पद्धत झाली माझ्या पोरीला आणायची. ऋषिकेश चिडून म्हणतो मग काय वाजत गाजत तिची मिरवणूक काढायची होती का आम्ही. सयाजीराव तुमच्या लेकीने आजपर्यंत रणदिवेची जी काही वरात काढली ती पुरे नाही झाली का तुम्हाला. सयाजीराव ओरडतो जोरात ऋषिकेशवर, ऋषिकेश म्हणतो ओरडू नका सयाजीराव, मी आणि जानकी तुमच्या घरी हात मागायला आलो होतो ते नातं जोडण्यासाठी, पण तुमच्या पोरीनं जोडणं हे शब्द माहिती नाही हो, तोडता येतं तिला फक्त आमचा विश्वास तोडता येतो, आमचं घर तोडता येतं. तुमच्या या पोरीने न भरता येणाऱ्या भेगा जागोजागी करून ठेवल्यात, पण आम्ही सुद्धा रणदिवे आहोत सयाजीराव, प्रेमाने भरवलेला घास लक्षात ठेवतो आणि जाणून बुजून दिलेला त्रास सुद्धा लक्षात ठेवतो. त्यावर आता जानकी म्हणते तसंही तुमच्या मुलीला आमच्या घरी कधीच राहायचं नव्हतं हो सयाजीराव, तिला आमचं घर कधीच आपलं असं वाटलंच नाही, त्यामुळेच तिला सन्मानाने तुमच्या घरी परत सोडवायला आलोय. आणि तसंही सयाजीराव आम्ही रणदिवे आहोत, आम्हाला कुणी कितीही त्रास दिला ना तरी आम्ही त्याला सन्मानानेच वागवतो, शत्रूला सुद्धा. तुम्ही तुमच्या मुलीची आमच्या घरी पाठवणी केली होती तशीच आम्ही सुद्धा पाठवणी करायला आलोय, अगदी खणा नारळाने ओटी भरून तुमच्या लेकीची उलट पाठवणी करायला आलोय आम्ही. जानकी असं बोलत असते तेव्हाही ऐश्वर्या अगदी थंडच असते. आता सयाजीराव म्हणतो ए नाण्या हा काय प्रकार आहे. सयाजीराव ओरडल्यानंतर नाना पण तेवढ्याच आवाजात ओरडतात आणि म्हणतात आवाज खाली कर सयाजी, अरे तुझ्या पोरीने आमच्या घरी जे काही दिवे लावले ना त्यासाठी तिला इथूनच तेलवात मिळाली आहे, हे न समजण्या इतके दूधखोळे नाही आम्ही. सयाजीराव म्हणतो ऐश्वर्या हे काय बोलताय सगळेजण तुझ्याबद्दल. नाना म्हणतात सयाजी आम्ही साधी माणसं आहे, बिंडोक नाही. आता सयाजीराव म्हणतात जाऊ दे रे नाण्या, तुझा काहीतरी गैरसमज झालाय. मग ही जानकी म्हणते अहो सयाजी काका आत्ता गैरसमज दूर झालाय हो, सारंग भाऊजीचा सुद्धा. नानांनी सगळ्यांचा गैरसमज दूर केलाय. मला आणि ऋषिकेशला आधीपासूनच माहीत होतं ऐश्वर्या काय आहे आणि कशासाठी ती घरी आली आहे, पण आता मात्र सगळ्यांना क्लिअर झालंय. सौमित्र भाऊजी जेव्हा घरी आले परत तेव्हाच आम्ही ऐश्वर्याला बाहेर हकललं होतं, पण काय ना आमच्या सारंग भाऊजीसाठी त्यांच्या प्रेमाखातर आम्ही पुन्हा तिला घरात घेतली आणि तिथेच आम्ही चुकलो.
काय ना, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही विषाची मुळी पुन्हा उगवायला घेतोय म्हणून. ऋषिकेश पुढे म्हणतो, अहो सयाजीराव, तुमची पोरगी म्हणजे कडू कारलं आहे हो. आम्हाला वाटलं होतं हे कडू कारलं रुजवलं तर त्यातून ऊस उगवेल, पण नाही, आम्ही चुकलो. हे बियाणं ओळखायला चुकलो आम्ही. कडू ते कडूच असतं म्हणा. तुमच्या पोरीच्या मनातल्या कडवटपणामुळे आमच्या नात्याचा चिखल झालाय. मुळात ही मुलगी आमच्याच काय, कोणाच्याच घरी सून म्हणून घ्यायच्या लायकीचीच नाही आहे. आता ऋषिकेश फार बोलतोय. आता त्या ऐश्वर्याची आई म्हणते, भाऊजी असं काय करता, मी पदर पसरते, चुकलंय माझ्या लेकीचं. मी असं नाही म्हणणार की माझ्या लेकीची चूक पदरात घ्या, पण एवढी मोठी शिक्षा नका देऊ हो माझ्या पोरीला. हवं तर मी तुमची स्वतः माफी मागते, हात जोडते मी. आता सयाजीराव म्हणतो, हो नाण्या, मी पण हात जोडतो तुझ्या पुढे. त्यावर आता नाना म्हणतात, सया कशाला नाटकं करतो रे, याने काही होणारच नाही. आता तुझ्या पोरीला तुझ्याकडेच ठेव आणि आयुष्यभर करत बस तिचं माहेरपण. आता त्या ऐश्वर्याची आई म्हणतात, भाऊजी असं बोलू नका हो. मग नाना म्हणतात, नाही बहिणी, मी असं वागलो नसतो. मी कोर्टात काहीही खरं बोललो नाही, कारण तुमच्या पोरीला आयुष्यभराची शिक्षा झाली असती, जेलमध्ये गेली असती ती. मला माझं नाव खराब करायचं नव्हतं आणि माझ्या घराण्याचं सुद्धा नाही. हिला शिक्षा झाली असती माझा खून करायचा प्रयत्नावरून. मग सयाजीराव लगेच ओरडतात आणि म्हणतात, ए नाण्या, अपुरे कर. पोरीचा बाप आहे म्हणून काही पण ऐकून घेणार नाही. माझी पोरगी काही जड झालेली नाही आहे मला. तुम्ही अशा पद्धतीने तिला आणून सोडली म्हणून काय झालं, मी समर्थ आहे तिला सांभाळायला. हा बाप कायमचा उभा आहे तिच्या पाठीशी, लक्षात ठेवा. आता बघा प्रेक्षकांनो, सयाजीराव चुकतायत. सयाजीराव काय तिच्या आयुष्याला पुरेसं पडणार आहे का? ऐश्वर्याला त्यांनी अतिशय चुकीचं म्हणजे शिकवलंय, त्यामुळे ऐश्वर्या इतकी जास्ती ओव्हर करते. जानकी यावर सुरेख उत्तर देते सयाजीरावांना आणि म्हणते, हो, पाठीशी राहायलाच पाहिजे मुलीच्या, का नाही. ती आता तुमच्या घरी आली आहे म्हणल्यावर तुम्हाला पाठीशी उभं राहावंच लागणार आहे, पण चांगल्यासाठी पाठीशी राहा सयाजीराव. नाही, ती जे काही चुकीचं वागते ना, त्यामुळे तिला चांगली शिकवण द्या. वडिलांचंच कर्तव्य असतं हे, पण तुम्ही काय करताय, तिला अत्यंत वाईट गोष्टी शिकवतात सयाजी काका तुम्ही. अहो, मुलीच्या पाठीशी उभं राहणं आणि तिला पाठीशी घालणं यात फरक आहे. तुमच्या ऐश्वर्याला तुम्ही पाठीशी घालत आलात आतापर्यंत. मुलगी ही लक्ष्मीचं रूप असते. मुलगी ज्या घरात जाईल ना, तिथे समृद्धी, धन आणि आनंद वाढवते, समाधान वाढवते. पण तुमच्या ऐश्वर्याने यातलं काय केलं, विचारा ना तिला. ती आमच्या घरात लक्ष्मी नाही, अलक्ष्मी म्हणून आली. आमचं घर मोडलं तिने, आमचं घर सांभाळणं तर दूरच, पण आमच्या घरच्यांच्या जीवावर उठली ती. मग आता हे नाना म्हणतात, नाहीतर काय, आगीनं चूलही पेटवता येते आणि घरही, पण तुझ्या पोरीने तर दुसराच पर्याय निवडला रे सयाजी, म्हणूनच आम्ही हिला परत सोडायला आलोय. झाली तेवढी आग, जाळपोळ पुष्कळ झाली. तुझ्या घरचा हा आगीचा निखारा ना तुझ्याच पदरात टाकायला आलोय आम्ही सयाजी. आता तू तुझी लेक आणि तू सांभाळा बाबा तिला, तुमच्याकडेच ठेवा. असं म्हणून नाना आता संताप व्यक्त करताय सयाजीरावांकडे. पण आता प्रेक्षकांना मी म्हटलं तसंच पुन्हा दाखवत आहेत ते. सारंग झालाय देवदास, त्याला बिचारायला काही उमजे ना. तो या भाबड्या आशेते की ऐश्वर्या परत येईल. ॲक्च्युली काय झालंय प्रेक्षकांनो, त्याचा जरा पुरुषी इगो दुखावला गेलाय, त्याचीच बायको वाईट निघाली ना म्हणून, तसं तो बोलूनही दाखवतो. तर बघा आता ही अवंतिका, सौमित्र सगळ्यांना वाईट वाटतंय त्याची परिस्थिती बघून. अवंतिका म्हणते, बघा ना सारंग भाऊजी किती हर्ट झालेत. अरे सौमी, तू काहीतरी बोल त्यांना, बोल त्यांच्याशी. सुमित्राबाई म्हणतात, बरं झालं त्याची बायको गेली. जर याने त्याच्या बायकोला पाठिंबा दिला असता ना, तर तिच्यासोबत याला पण हाकलून दिलं असतं मी. आता सौमित्र म्हणतो, अगं शांत हो जरा, बघ ना तो किती उदास झालाय. मग आता ते शरीरचा नवरा म्हणतो, अरे सारंगला चीट केल्याचं, फसवल्याचं किती गिल्ट येत असेल, किती त्रास होत असेल त्याला. शरीर म्हणते, आपण बोलूयात का सारंगशी, किती एकटा बसलाय बिचारा. शरीर आता सारंगला म्हणते, ए सारंग, उठ ना रे बाबा, ये आतमध्ये येऊन बस. अरे उठ ना रे सारंग, बोल तरी आमच्याशी. पण सारंग काही बोलत नसतो, तिकडेच तोंड करून म्हणतो, काही बोलायचं राहिलंय का गं ताई, आता सगळं संपलं ग. मग सुमित्राबाई म्हणतात, अगं बाई, फार वाईट वाटतं तुला, तुझ्या बायकोला घराबाहेर काढलं म्हणून का, फार त्रास होत असेल ना तुला. होत असेल तर सांग ना बाबा, सांग आम्हाला, सांग काय त्रास होतोय. सारंग यांच्यावरच उलटून म्हणतो, मला त्रास होतोय आणि नाही होतोय याच्यात कोणाला काय फरक पडतोय. काय दादा वहिनी, आज खुश तो बहुत हो गे तुम, असंच म्हणतोय तो. आणि म्हणतो, दादा वहिनी अभिनंदन, आज तुमच्या दोघांची जीत झाली. हार झाली ती ऐश्वर्या रणदिवे सारंग यांची, नाही सारंग रणदिवे आणि ऐश्वर्या रणदिवेची. सारंगला धक्का बसलाय प्रेक्षकांनो दुःखाचा, असं म्हणायला हरकत नाही आहे. आता सौमित्र म्हणतो, अरे सारंग, तुला किती वेळेला सांगितलं होतं आम्ही ऐश्वर्याच्या बोलण्यात येऊ नको, तिचा शेवट असाच होणार होता. अरे सारंग, सावर स्वतःला, तू भोळा आहेस रे. सारंग म्हणतो, भोळा नाही, मी मूर्ख आहे रे दादा, मला कशातलं काय कळतं. दादा तू जे बोलतो ना ते सगळं खरं असतं रे, आज
सिद्ध झालं, मी झिरो आहे रे दादा, झिरो आहे, झिरो सारंगनंदी वे मी. मला काय वाटायचं माहिती आहे का दादा, तुझी आणि वहिनीची, दाजीची आणि ताईची जशी टीम आहे ना नवरा बायकोची, तशी माझी आणि ऐश्वर्याची टीम आहे. म्हणजे आम्ही दोघं जण एकमेकांवर विश्वास ठेवतो असं वाटायचं रे मला. पण आज मात्र त्यांनी विश्वासघात केला माझा आणि चालल्या गेल्या रे. आणि मी त्यांच्यासाठी काय काय नव्हतं केलं. मला त्या म्हणाल्या चिटिंग कर, मी केली. स्पर्धेमध्ये चिटिंग केली. मला म्हणाल्या दादा आणि वहिनी वाईट आहे, मी त्यांचं ऐकलं. मला त्यांनी सही करायला लावली, कंपनी बुडवायला लावली, ती पण मी केली. आणि आज त्यांनी काय केलं, आज त्यांनी मला काय केलं, मला सोडून चालल्या गेल्या रे, मला धोका दिला. आता त्याच्या भाऊजीकडे जातो आणि म्हणतो माझं नशीब ना खोट्या सिक्क्यासारखं आहे. ते जानकी वहिनीच्या कपाळाला लावला होता ना तो सिक्का, माझ्या बायकोकडूनच माझी फसवणूक झाली आहे. हा सॉलिड हर्ट झाला आहे प्रेक्षकांनो. आता तो जिजा म्हणतो त्याचा, अरे सारंग शांत हो, आम्ही तुझं दुःख समजू शकतो. सारंग म्हणतो कसं काय समजणार तुम्ही माझं दुःख भाऊजी, तुमच्या बायकोने तुम्हाला फसवलं का कधी, बिझनेसमध्ये कटवलं आहे का कधी, गंडवलं आहे? नाही. अरे सौमित्र दादा तुला पण नाही कळणार रे, तुझ्या बायकोने कुठे ढकललं आहे नानांना जिन्यावरून, नाही समजणार रे तुला काय त्रास होतो. बरोबर आहे, बरोबर बोलत होता तुम्ही मला, मी बायकोचा बैलच आहे रे, मी बायकोचा. बरोबर नाव ठेवलं तुम्ही माझा बायकोचा बैल म्हणून. असं म्हणून तो आता पुन्हा रडायला लागतो उंबरठ्यावर बसून. ॲक्च्युली ना प्रेक्षकांनो, सारंग ना मूर्ख नाही आहे, तो खरंच खूप भोळसट आहे. आणि अशा भोळ्या लोकांचं खूप अवघड असतं. म्हणजे ज्यांना कळतं सवरतं ते लोक अगदी हुशारीने कुठल्याही प्रसंगातून निभावून जातात. पण हे जे भोळसट लोक असतात ना, त्यांना थोडा जीव लावला, माया लावली की ते बिचारे असे बिथरून जातात. असो, पण आता सारंग खूप रडतो. वंतिकाला, सौमित्रला, शरयूला फार वाईट वाटत असतं. शेवटी रक्ताची नाती ही आपली असतातच. त्यावर आता सारंग अजून रडतो त्या उंबराजवळ बसून आणि म्हणतो मी खरंच फसलो गेलो रे. आता खूप रडत असतो तो. मग आता सौमित्र त्याच्या जवळ जाऊन त्याच्या पाठीवर हात फिरवतो. मग आता सारंग म्हणतो दादा मला खोटी सहानुभूती दाखवू नकोस. चला सगळं काही चांगलं झालं ना, तुमच्या मनासारखं झालं की नाही दादा, मला हात लावू नको. आपण एक काम करू, आपण सगळेजण आनंद साजरा करू. गेल्या ना आता ऐश्वर्या माझी बायको गेली ना, मी तसं पण कुटुंब कलशामध्ये मध टाकलं ना की बायकोला हकलून द्या. मी आता पुन्हा झिरो झालो आहे दादा. चला आपण उत्सव साजरा करू. अगं आई तू इथं कशाला उभी आहेस, जा काहीतरी गोडाधोडाचं कर. मी आज पोटभर जेवल ग आई आणि झोपून जाईल थोड्या वेळ. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे बिचाऱ्याचा. आता सारंग म्हणतो मी एक काम करतो, मी ना शेतावर जाऊ का भाऊजी, मी ना शेतावर जातो आणि माझं जुनं आयुष्य जगतो. नाही म्हणजे मला असं वाटतंय की तेच बरं राहील. आई मी जातो, मी शेतावरच जातो आणि माझं आयुष्य जगतो, पुन्हा सगळं जगतो. असं म्हणून रडत तो त्याच्या बेडरूममध्ये चालला जातो. बिचारा सारंग, या सगळ्या प्रकरणामध्ये ऐश्वर्याने सारंगचा फार उपयोग केला, त्यामुळे तो दुखावला गेलाय. आता तो त्याच्या बेडरूममध्ये निघून जातो. पण या सयाजीरावांची आकड काही कमी व्हायला तयार नाही अजून, कारण की अजून मालिका बाकी आहे ना प्रेक्षकांनो. असो, तर आता या सारंगची अवस्था पाहून फार वाईट वाटते त्याच्या घरच्यांना. सयाजीराव म्हणतो नान्या असेल माझी पोरगी जळतानी खरा, जळतानी खरा, माझ्याकडे ठेवून घेण्याची धमक आहे माझ्यात. बस झालं, काही गरज नाही आहे या असं पाहुण्यानं माझ्याच घरी येऊन मला धमकी द्यायची रीत आहे का. अरे माझ्या पोरीला झिडकारता का तुम्ही. अरे असे लाख पोरं उभं करील मी. अरे तुझा पोरगा काय तुला राजा वाटलं का. अरे प्रधानाच्या हाताखालचा शिपाई येतो. माझ्या पोरीचं लगीन ठरवलं त्या उंच्या वकिलाशी आणि लावून कोणाशी दिलं, त्या बुटक्या शिपायाशी. अरे त्याला हिल जरी लावली ना तरी माझी आयुष्य तुझ्या पोरापेक्षाही उंच दिसल. आता या सयाजीरावांच्या या घाणेरड्या बोलण्यावर या ऋषिकेशने सॉलिड उत्तर दिला. या ऋषिकेश म्हणतो अरे जिथे उंची गाठायची तिथे उंची गाठली नाही तुझ्या पोरीने, आणि ही उंची कशाला मोजतोय रे सयाजी, काय बोलतोय रे. नाव कोणाला ठेवतोय माझ्या भावाला. अरे माझा सारंग मनाने राजा माणूस आहे, तुला कायम त्याच्यात शिपाई दिसला ना, हा तुझ्या डोळ्याचा दोष आहे सयाजीराव. आमचे काय दोष काढताय, स्वतः जा आणि आरशात बघा स्वतःला. दोष काढत बसलो ना सयाजीराव तर सगळेचे सगळे काळे धंदे उघडे करीन रे तुझे. आठवतं का तुला. अरे सौमित्राला किडनॅप करून ठेवलं होतं तुझ्या ऐश्वर्याने लग्नाच्या वेळेला. ही शिकवण आहे का रे तुझी. अरे अशा अनेक गोष्टी आणि अनेक हिशोब आम्ही असे लिहून ठेवलेत रे. ते जर कोर्टासमोर आणले असते ना तर तुला गावात तोंड दाखवायची लाज वाटली असती. मग नाना म्हणतो अरे आम्ही असं केलं नाही कारण आमचं नाव खराब झालं असतं ना.
तुझ्याशी मैत्री जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहिलो आम्ही. अरे सयाजीराव, लाज वाटते रे मला. आज मी तुझ्यासारख्या माणसाशी मैत्री केली. तुझं आणि तुझ्या पोरीचं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे आम्हाला. असं म्हणून नाना ऋषिकेशला म्हणतात, चल ऋषिकेश, मला इथे एक क्षणही थांबायची इच्छा नाही आहे. आता नाना तिथून निघून गेल्यावर ही जानकी खूप सुरेख बोलते. प्रेक्षकांनो, आजच्या या एपिसोडसाठी एक लाईक तो बनता आहे. काय डायलॉग लिहिलेत प्रेक्षकांनो आजचे, अप्रतिम. अजूनही ऐश्वर्या तिथे शून्यात बघितल्यासारखी उभी आहे, जसं काही तिच्यावर काही परिणामच झाला नाही आहे. पण हा सगळा परिणाम तिच्यावर उलटा झाला आहे प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत बघत राहा, सगळ्यात सॉलिड आहे ना तो शेवटचा सीन आहे. आता हे नाना तिथून निघून गेल्यावर जानकी ऐश्वर्याच्या आईसमोर उभी राहते आणि म्हणते, हे घ्या काकू, खणा नारळाची ओटी दिली आहे. या सगळ्यामध्ये मला तुमच्यासाठी खूप वाईट वाटतंय हो. तुमच्यासाठी आणि माझ्या सासूबाईंसाठी फार फार वाईट झालं हो. माझी सासूबाईसुद्धा कोणाची तरी आई आहे ना. अहो, आई कधीच मुलांवर अविश्वास दाखवत नसते हो. म्हणजे तिला नेहमीच वाटत असतं मुलींसारख्याच आपल्या सुना आहेत. म्हणजे तिला सतत वाटत असतं की सुना कधीतरी दोष देतील पण तिच्याशी वाईट नाही वागणार. हो, सासू नावाच्या माऊलीने थाटामाटात वाजत गाजत सुनेला घरी आणलेलं असतं. अहो, दागिना म्हणजे स्वतःचा मुलगा तो सुद्धा हवाली करते हो ती सुनेच्या. पण सुनेने काय केलं तर दागिन्याला म्हणजे त्या मुलाला जड समजून तिने फेकून दिलं, त्याचा वापर केला. मान्य आहे ना, एखाद्या वेळेला जुने दागिने नाही आवडत, मग ते वितळून जुने दागिने वितळून नवे दागिने तयार करता येतात हो. ते जेवढं जिवारी लागत नसेल ना तेवढं स्वतःच्या मुलाला तोडून मोडून असं वापरून घेतलं, स्वतःच्या मुलाला बदलवून असं वापरून घेतलेलं किती वाईट वाटलं असेल हो माझ्या मायमाऊलीला, माझ्या सासूबाईला. अहो, कालपर्यंत मुलगा प्रत्येक गोष्ट आईला विचारून करतो, ती गोष्ट तो आज आईला बोलत पण नाही. सतत त्या माऊलीला या गोष्टीचा त्रास होतो. म्हणजे हे सगळं ती सारंगबद्दल बोलते प्रेक्षकांनो, पण उदाहरणार्थ समजून सांगते आहे. आता जानकी म्हणते, अहो कायम माऊलीला वाटतं हो घरात मुलाची बायको म्हणून आपण मुलीला आणली आहे. सासूला पण मुलगीच हवी असते हो सुनामध्ये. सासरी गेल्यावर सगळंच मनासारखं होतं का हो कावेरी काकू? सासर आपल्याच अवतीभोवती फिरलं पाहिजे असं नाही होत. कधी थोडं, कधी तुझं, कधी माझं अशी समजूत काढूनच राहावं लागतं ना. थोडंसं जुळवून घ्यायला, थोडंसं माघार घ्यायला का मुली अपमान समजतात कळतच नाही मला. एक घर उभं करण्यासाठी खूप दिवस लागतात, खूप कष्ट लागतात. एका सासूची घर फुलवताना तिची अख्खी हयात जाते आणि तेच घर तिच्या डोळ्यासमोर तुटतंय तर तिला कसं वाटत असेल. आणि ते सगळं बघत असताना दुसऱ्या बाईला कसं काही वाटत नसेल हो. कावेरी काकू, मी लहानपणापासून अनाथ आश्रमात वाढले हो, पण मी माझ्या सासू सासऱ्यामध्ये माझे आई वडील शोधले. माझ्या सासू सासऱ्यांनी सुद्धा मला खूप प्रेम दिलं. मी चुकले तेव्हा त्यांनी माझे का नाही धरले, मी कधी ते जिव्हारी नाही लागून घेतलं. पण काय आहे ना, कायम मला मोठ्यांचा आशीर्वाद हवा होता. पण तुमच्या ऐश्वर्याच्या बाबतीत तसं नाही झालं हो. तिने आमच्या घराचा उंबरठा ओलांडताना द्वेषाचं माप ओलांडलं. तिने कायम सत्ता आणि किल्ला याच्यातच तिचा आनंद शोधलाय. काकू, तिला समजावून सांगा, घरातली मनं जिंकायसाठी नाही हो, घरातल्याला त्रास देण्यात आणि घरातल्यांना हरवण्यातच तिने कायम सुख मानलेलं आहे. पण आता बस, आता हे इथे थांबलं पाहिजे. आता तिचा हा त्रास आम्ही सहन करणार नाही. तुमच्या मुलीची आता कीव येते मला. ऐश्वर्या समोर जाते आता जानकी आणि म्हणते, ऐश्वर्या, खरंच आता मला तुझी कीव यायला लागली आहे ग. काय अवस्था करून ठेवली आहे स्वतःची. अगं ऐश्वर्या, तुला बालपणी एवढं प्रेम मिळालं, प्रेमाच्या पावसात भिजली ग तू, तरी कोरडी कशी राहिली ग? तुझ्यासारख्या जर घरोघरी ऐश्वर्या आल्या ना, अशा मुलांना त्यांच्या आयापासून दूर करणार नाही. तुझ्यासारख्या ऐश्वर्या असतील कदाचित घरोघरी. जिथे कंस असतो ना तिथे कृष्ण पण असतो, आणि जिथे ऐश्वर्यासारखी सून असते तिथे जानकीसारखी सून पण असते. आता तू ऐश्वर्या सारंग रणदिवे नाही आहेस. आता तू फक्त ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील आहेस, हे लक्षात ठेव ऐश्वर्या. माझ्या घराकडे आता डुंकूनही बघू नको, हिम्मतही करू नको माझ्या घराकडे बघायची. तुझा मूळ स्वभाव आणि तुझं मूळ घर, तुला लखलाभ. आणि आता ते खणा नारळाची ओटी देते आणि म्हणते, रणदिवेचे दरवाजे आता तुझ्यासाठी कायम बंद झालेत ऐश्वर्या. आणि हात जोडून घेते जानकी की बाई आता पुन्हा परत येऊ नको. ऐश्वर्याच्या आईला फार वाईट वाटतंय, पण ऐश्वर्या आता ते ताट फेकून देणार असते तेव्हा तिची आई ते ताट उचलते. ऐश्वर्या धक्का बसल्यासारखी वागते, पण तिला काही धक्का नाही बसलाय प्रेक्षकांनो. तिचं इगो हर्ट झालं.
झालाय तिचं हार झाली म्हणून. आता सयाजीरावांच्या समोर चांगले तारे चमकलेत. आता शरयू आणि ते तिचा नवरा निघालेला असतो तेव्हा या सुमित्राबाई म्हणतात जरा थांबली असती शरयू, अगं नाना येतीलच नाही इतक्यात. मग आता शरयू म्हणते नको आई मला जावं लागेल. मग ते तिचे मिस्टर पण म्हणतात आम्ही केव्हाचं आलो आहे ना आई, मला जरा कामं आहेत, जावं लागेल आम्हाला, म्हणजे आम्ही आता निघालो तर वेळेत घरी पोहोचू. मग सुमित्राबाई म्हणतात असं काय करता जावाई बापू, आजच नका निघू, थांबा ना थोडे दिवस. मग तो म्हणतो नाही आई मला जावं लागेल आणि तसंही शर्वरी खूप दिवसापासून इथे आहे, मला जावं लागेल ना, घराकडे पण लक्ष द्यावं लागेल तिला. निघतो. आता शरयू म्हणते आई मला दादाशी बोलायची हिंमत नाही आहे गं, कसं गं त्याला फेस करू मी. मग तेवढ्यात ऋषिकेश येतो आणि म्हणतो कसं फेस करू म्हणजे जसं पूर्वीसारखं करायची तसंच. काय गं शरयू, अगं भावाशी बोलायला तुला भीती वाटते का गं, माझ्या बहिणीकडून मला असं ऐकावं लागतंय, ती माझी हार आहे गं शरयू. मग आता शरयू म्हणते सॉरी दादा. मग हा ऋषिकेश म्हणतो अरे बापरे विक्रांतराव बघा आमच्या शरयूकडून सॉरी बिरी ऐकायची सवय नाही बरं का आम्हाला. मग सगळे हसतात, छान हॅपी होतात. मग जानकी म्हणते चला आपलं घर आता पूर्वीसारखं झालं आहे. मग आता ही शरयू म्हणते त्या ऐश्वर्याचं काय झालं. मग जानकी म्हणते तिचं काय व्हायचं होतं, वाईटाचा अंत हा वाईटच होतो. आता सारंग हे सगळं मागून बघतोय ऐकतोय. आता ही जानकी म्हणते ऐश्वर्याचं काय करायचं तिचे आई वडील ठरवतील, आता तिचा आणि आपला काही संबंध नाही आहे. नाना म्हणतो हो तिचा आता आपण पूर्णपणे निकाल लावलाय, आता तिचं या घराशी जोडलेलं नाव आणि तिचं सगळ्या आठवणी आता पुसून टाकायच्या आहेत आपल्याला. आता सारंगला ते सहन नाही होते बरं का, सारंगला ते कसं तरी होतंय ऐकून. नाना म्हणतात आता तिचं नाव काढू नका. मग जानकी म्हणते हो आता आपल्या रणदिवेच्या घरातला विश्वासाचा हा दिवा कायम ते. रियूचा नवरा म्हणतो बरं नाना आम्ही निघायला हवं, आम्हाला उशीर होतोय. मग नाना म्हणतात आता मी बरा झालो असलो तरी मला भेटायला यायचं बरं का. मग शरयू म्हणते नाना तुम्ही आराम करा हं. मग आता हे निघतायत. मग या जानकीबाई म्हणतात शरयूवंच पुन्हा या हं. मग लगेच सुमित्राबाई म्हणतात अगं या काय या, आता रामनवमीचा उत्सव आहे तेव्हा ते येणारच. मग आता अशा पद्धतीने शरयू निघालेली आहे, तिला टाटा बाय बाय केले सगळ्यांनी. पण सारंगच्या मनामध्ये आग तयार झाली आहे. आता इथे दुसरी ऐश्वर्या तयार होते की काय असं मला वाटतंय. पण इकडे ऐश्वर्या वेड्यापिशासारखी करत असते, सारख्या एरझाऱ्या मारत असते. तिची आई येऊन तिला खूप बोलते आता आणि म्हणते झालं का गं तुझं समाधान झालं, अगं तुला काहीच कसं वाटत नाही गं. अगं आमची वडीलधारी माणसं सांगायची गं आम्हाला माणसाकडे किती पैसा असला तरी पायात सोन्याची पैंजण घालत नसतात, पण तू काय केलंस गं, काय केलंस ऐश्वर्या. पण ऐश्वर्या काही तिच्या आईचं ऐकत नसते. आता तिची आई म्हणते तुझ्या सोन्यासारख्या माणसांना तू पायाजवळ आणलंस ऐश्वर्या, अगं हे सगळं करून तुला काय मिळालं. ऐश्वर्या तिच्या आईकडे बघत पण नसते. आता ती आई म्हणते बोल ना ऐश्वर्या काय मिळालं तुला. आता ऐश्वर्या खूप जोरात किंचाळते तिच्या आईवर आणि म्हणते ए चुप बस म्हणलं ना, केव्हापासून बडबड करते गं, ती जानकी चावली का काय तुला, केव्हाची तू तिच्यासारखी बोलते, तुला अक्कल आहे का काही. अगं त्यांनी मला घरात परत आणलं आहे, कळतंय का तुला काही काय झालं आहे कळतंय. मी काय करणार आहे हां, मी काय टेबल आहे का, मी असं कुठे नेऊन फेकायचा, मी काय बिघडलं आहे का मी. आता तिची आई म्हणते अगं ए पोरी बिघाड तुझ्या डोसक्यात झाला आहे, तुला कळत कसं नाही आहे. अगं लेक असावी ना तर त्या जानकीसारखी ऐश्वर्या आणि सून असावी तर ती पण जानकीसारखी. ती जे काही बोलली आहे ना त्यातला एकही शब्द खोटा नव्हता. अगं तुझ्या वडिलांनी तुला चुकीच्या गोष्टी भरवून असं बनवलं आहे, तुला कायम मी समजवत होते पण तू मात्र माझा एकही शब्द ऐकला नाही. अगं ऐश्वर्या तुझ्या लग्नाच्या वेळेला पण मी तुला नाना पद्धतीने समजवलं पण तुला कधीच काहीच पटलं नाही गं माझं, तुला तुझ्या बापाचंच पटत राहिलं ना आतापर्यंत. पण ऐश्वर्या अगं आता बघतेस ना सगळ्यात तुझी काय अवस्था झाली आहे, कोणाला भोगावं लागतंय तुला का तुझ्या बापाला. ऐश्वर्या म्हणते अगं कशाला लेक्चर देते मॉम, मला तुला कळत कसं नाही आहे, मी जिंकले होते मी. त्यावर तिची आई म्हणते कशी जिंकणार होती गं, कशी जिंकणार होती तू. अगं वाईट माणसांचं जिंकणं तात्पुरतं असतं गं ऐश्वर्या, अगं पण या अशा वाईटाला हरावंच लागतं कधी ना कधी. पण आता ऐश्वर्या तिला म्हणते ए आई चुप बैस ना, अगं गप्प बस, मी विचार करते, आता मध्ये मध्ये बडबड करू नको, मला काय करायचं आहे ते विचार करू दे. आता तिची आई म्हणते विचारच कर, आता तुझं कसं होईल काय होईल याचा विचार करत बस. ऐश्वर्याला सॉलिड धक्का बसलाय प्रेक्षकांनो आणि हा भाग त्यांनी संपवलाय. आता पुढच्या भागात ऐश्वर्याला ऋषिकेश बरोबर ओळखतोय. हां ऋषिकेश आता जानकीला समजवत असतो तू तिला माहेरी पाठवलं असेल पण एवढं सोपं नाही आहे,
तो सयाजीराव आणि त्याची ती पोरगी शांत बसणार नाही, ते बदला घ्यायला तयारच असतील जानकी. मग आता इकडे ऐश्वर्या पण ठरवते की आता मी सूड घेणार, या सगळ्या रणदिवेचा सूड घेणार, मी कोणालाच सोडणार नाही. आणि जानकीने दिलेली खणा नारळाची ओटी ती जाळून टाकते. पण आता जानकी म्हणते, असेल ती ऐश्वर्या, मीही जानकी आहे जानकी, त्यांना मी माझ्या घराच्या सावलीत सुद्धा उभं करणार नाही. आणि त्यांच्या आगीला नाही कायमचं बुजवलं ना मी, तर मी पण जानकी नाही आहे. काय वाटतं प्रेक्षकांनो, काय होईल मला कमेंट करून नक्की कळवा. बापरे, आजचा भाग खूप मोठा होता, छान सांगितला ना मी. एखादा लाईक करायला प्लीज विसरू नका. आणि प्रेक्षकांनो, उद्याचा भाग आपल्या चॅनलवर थोडा उशिरा येईल, संध्याकाळी. मला सकाळी जरा एका ठिकाणी कार्यक्रम आहे. आय होप तुम्ही मला समजून घ्याल. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला माझा एपिसोड दिसेल. आणि आज रात्री 10:30 वाजता मी लाईव्ह येणार आहे. नक्की आज रात्री 10:30 वाजता नक्की मी लाईव्ह येणार आहे. तुम्ही सगळेजण नक्की जॉईन व्हा माझ्या लाईव्ह सेशनमध्ये. तर भेटूयात उद्या. थोडंसं उशिरा येईल, उद्या संध्याकाळी येईल किंवा दुपारी येईल, पण नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. रिव्ह्यू स्किप करणार नाही मी. नक्की बघा घरोघरी मातीच्या चुली. तर भेटूयात उद्या. धन्यवाद.